संभाजीनगरमधून। संभाजीनगरमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांना एबी फॉर्म लपवल्याचा आरोप आहे। झोन क्रमांक 1 मधील व्हिडिओ व्हायरल झालाय। महापालिका निवडणूक अर्ज छाननी प्रक्रियेमध्ये घेऊन 1चे निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ पठाण यांनी तांत्रिक कारणास्तव एका महिला उमेदवाराचा अधिकृत बी फॉर्म लपवल्याचा आरोप केला जातोय। संबंधित उमेदवाराला अपक्ष म्हणून घोषित केल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी प्रश्नांची सरबत्ती करत अधिकाऱ्याला धारेवर धरले। व्हायरल व्हिडिओमध्ये कार्यकर्ते लतीफ पठाण यांना जाब विचारताना दिसतायत। आम्ही दिलेला फॉर्म तुम्ही स्वीकारला, मग आता तो अर्जात लावत का नाही? फॉर्म जोडायचा नव्हता तर तो परत का दिला नाही, असा सवाल कार्यकर्ते विचारतात। मग एबी फॉर्म ते सोबतच दिलं तुम्हाला सर केलेलं होतं तुम्ही ते एबी फॉर्म मी भाडा मग माझा सर असं नका आम्ही तुम्हाला सहकार्य करायला लागलो ना सर तुम्ही असं नका करू ना सर मग असं काम केलं तुम्ही फाडलं का बरं कसं आहे माहिती का हे फॉर्म सोबत असं नसतं सर तुम्हाला आता तुम्ही या संदर्भातली माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या सोबत आहेत। सचिन, काय नेमका हा सगळा प्रकार आहे? विक्रांत, अनुसूचित जातीमधून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार होत्या प्रियंका साबळे यांनी प्रभाग क्रमांक 4 मधून त्यांचा फॉर्म भरला होता। त्यासोबत त्यांचं असं म्हणणं आहे त्यासोबत त्यांनी जो पक्षाचा बी फॉर्म असतो तो देखील जोडला होता। मात्र त्यानंतर जेव्हा अधिकाऱ्यांकडे गेले तेव्हा त्यांनी असं सांगितलं की यामध्ये फॉर्म जोडलेला नाहीये। आणि त्यानंतर जेव्हा हे कार्यकर्ते त्या ठिकाणी गेले, उमेदवार त्या ठिकाणी गेले, त्यांनी विचारणा केली, आम्ही सोबत बी फॉर्म जोडला होता पक्षाचा, तुम्ही तो कुठे आहे? तो म्हणे त्यानंतर त्यांनी तो आपल्याला व्हिडिओ व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत असेल की त्यांनी त्यांचे टेबल काढून तो फॉर्म काढतायत आणि मग तो देतायत आणि उशीर झाला असल्याचं सांगितलं जात आहे। यावरून मोठा आरोप त्यांच्यावरती होतोय की लतीफ पठाण आहे निर्णय अधिकारी निवडणूक, त्यांच्यावरती आरोप केला जातोय या उमेदवारांकडून की त्यांनी हा फॉर्म लपवलेला आहे। त्यामुळे आता नेमकं या प्रकरणात प्रशासनाकडून काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। बरं, धन्यवाद सचिन दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।